जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिक शहरात रोलेट नावाच्या जुगारामुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांनी त्यामुळे आत्महत्या देखील केली आहे. या गुन्हेगारी जुगाराला लवकरात लवकर आळा बसावा अशी मागणी आता जोर धरते आहे. रोलेट जुगारामुळे तरुण मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर नाशिकमधील रोलेट किंग कैलास शहा याला ग्रामीण पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र त्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका करण्यात आली होती. असे गुन्हेगार जामीन मिळवून परत समाजात मोकाट फिरतायत. तरुणाई सध्या व्यसन, जुगार यासारख्या वाईट गोष्टींच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेली आहे. यामुळे तरुणाई आत्महत्येस देखील प्रवृत्त होतीये. शिवसंग्राम संघटनेनं नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी आणि गोरगरिबांची कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावीत अशी मागणी केली. पुढे जाऊन आम्ही मुख्यमंत्री साहेब, आपले राज्याचे गृहमंत्री साहेब दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा याबद्दल निवेदन दिले आहे. तरी आजपर्यंत कुठूनही कारवाई होताना दिसत नाही. माननीय ग्रामीण अधीक्षक साहेब यांनी या अगोदर बिंगो यावर जे संचालक आहे त्यांच्यावर कारवाई नाशिक ग्रामीणमधनं झालेली असून तो त्यावेळेस जामिनावर त्याची सुटका झाली होती. असे गुन्हेगार जामीन करून उद्धळ माथ्याने परत समाजात फिरत असतात आणि परत तरुण मंडळी या जुगाराच्या आहारी जाऊन आत्महत्या करत आहे आणि हे अतिशय निंदनीय बाब आहे. तरी आमची माननीय अधीक्षक साहेबांना अशी विनंती आहे की या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होऊन यांना मोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळावा. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून पावसाचं थैमान सुरू असून डोंगरी तितूर या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरलं असून यामध्ये नागरिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. चाळीसगावमध्ये रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य नद्यांना पूर आलाय. तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहराला पुराचा मोठा फटका बसलाय. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. या पुरात जीवितहानी देखील झालीय. निसर्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. 24 तासात जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर महापूर येण्याची शक्यता आहे. कालपर्यंत तालुक्यातील धरणं ही बऱ्या प्रमाणात खाली होती, पण एकाच रात्रीतून पडलेल्या पावसानं ही धरणं 100% भरून वाहत आहेत. जागर जनस्थाननं शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यावेळी नागरिकांनी झालेल्या नुकसानाची व्यथा मांडली. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं खात. इथं कोण कोण येऊन गेलं? इथं कोणीच आलेलं नाही. कोणीच पाहिलं आलेले आता पहिल्या वेळेस आमची नुकसान झाल्या. तर माझी इथे किराणा टपरी वगैरे टाकलेली होती. पाणी अचानक आलं. तर पाणी अचानक आल्यामुळे सगळं टपरी वगैरे वाहून गेली. घरामध्ये डोक्याबरोबर पाणी होतं. घरातलाही किराणा गेला, जो जीवनावश्यक होता तो, आणि दुकानातही 1 लाख रुपयाचा माल गेला. मी दोन बचत गट काढून 1 लाख रुपये काढले होते. त्याच्यावर धान्याचं नुकसान झालेलं आहे. किराणा वगैरे सगळं, तेल सगळं, गाड्या वगैरे सगळं ओलं होऊन गेलं. काहीच राहिलेलं नाही. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील काय माहिती दिली आहे पाहूया. सकाळी लवकर ती टीम आपल्याकडे 30 लोकांची दाखल झाली.
त्यांनी तातडीनं त्यांचं जे बचाव कार्य आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं दोन्ही ठिकाणी गावांमध्ये आणि जरडीच्या ठिकाणी म्हणजे घाटामध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. ते नुकसान झालेलं आहे त्याची सुद्धा पाहणी शासन निर्देशानुसार करून योग्य ती मदत देण्यासाठी आपण कारवाई सुरू करू. चाळीसगाव तालुक्याच्या अजिंठा डोंगरांच्या लागून असलेल्या भागांमध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये साधारणतः काही सर्कलमध्ये 125 ते 150 mm तर काही सर्कलमध्ये 90 mm इतका जास्त पाऊस त्या ठिकाणी नोंदवला गेला. त्याचबरोबर अनेक जनावरे सुद्धा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. सततची भावात होणारी घसरण त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हैराण झालाय. टोमॅटोला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे येवल्यातील एका शेतकऱ्यानं त्याच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्याय. येवला तालुक्यातील अंदरसूल गावातील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचं पीक घेतलंय. मात्र टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत गेल्यानं उभं पीक उपटून टाकण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. जाधवांनी टोमॅटो बरोबर ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर ही पिकं सुद्धा घेतली. मात्र त्याला देखील कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. मेहनत आणि खर्च करूनही उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडत पीक उपटून टाकत आपला रोष व्यक्त केला. हे 1 एकर टोमॅटोचं क्षेत्र आहे आमचं. याच्यामध्ये आम्हाला 1 ते 1.25 लाख रुपये खर्च झाला आहे आणि याच्यातून इन्कम काहीच नाही. आणि याच्यात आम्ही बाजारात न्यावं टोमॅटोला तर 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये कोणी कधी घेत पण नाही. असं असताना सरकारला याच्यावर काहीतरी मदत घ्यावं, आम्हाला मदत म्हणून काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे आम्हाला गव्हर्नमेंटने, असं आम्हाला वाटतं. सरकार म्हणतंय 50 रुपये काहीतरी अनुदान द्यायचं म्हणतंय, पण ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि हेच तर झालं आहे टोमॅटोचं. आमची शिमला मिरची आहे, फ्लावर होती, कोबी होता 1 एकर, साधी मिरची आहे, त्याला पण असंच झालं आहे. शिमला मिरची 30 रुपयाला कोणी बॅग घेईना, 50 रुपयाला बॅग एका नाही. म्हणजे असं खूप वाईट दिवस आले. 1 एकर कोबी होता तो सुद्धा आम्ही तयार करून टाकला वावर. काय करणार आहे, कोण खर्च करायला, औषध मारायला सुद्धा पुरं नाही. आता अशी गंमत झाली आमची. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन तसंच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. पिंपळगाव हायस्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपळगाव बसवंत इथे राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे संस्थापक, राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य रवींद्र मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, मुख्याध्यापक अशोक मोरे, प्राचार्य दिनेश अनारसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्रीडा दिनाच्या निमित्तानं खेळाडूंनी पिंपळगाव शहरातून क्रीडा ज्योतीचं संचलन केलंय. तर पिंपळगाव हायस्कूल इथे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हायस्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा 3 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला आपल्या जादुई खेळाच्या जोरावर 3 सुवर्ण पदकं मिळवून दिली. वैयक्तिक पातळीवरती सुवर्ण पदक फक्त 2च मिळालेले आहेत आपल्याला. एक आहेत अभिनव बिंद्रा शूटिंग मध्ये आणि आता परवा चोपडा काय नाव त्याचं, नीरज चोपडा भालाफेक मध्ये. हे 2 सुवर्ण पदक जर सोडले तर याच्यापूर्वी या देशाला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा फक्त हॉकीचा संघ होता आणि तो होता मेजर ध्यानचंद यांचा. माझ्या देशासाठी मी लढतो, माझ्या देशासाठी मी लढेन आणि माझ्या देशावर प्रेम आहे असं ठाम त्या हिटलरला सांगणारा हा मेजर ध्यानचंद होता. आणि म्हणून या मेजर ध्यानचंदला आपल्या देशाच्या वतीनं मोठे मोठे पुरस्कार मिळाले. त्यांनी अक्षरशः मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकची पडताळणी केली होती, तपासणी केली होती. या चुंबक तर नाही आहे, तर ती तपासणी केली त्यांनी, त्यात तसं काही आढळलं नाही. त्यामुळे त्यांना हिटलरने ध्यानचंदजींना ऑफर दिली एक, की तुम्ही आमच्या राष्ट्राकडून खेळा, तुम्हाला काय पद हवं आहे किंवा काय सुविधा हवं आहे मी देतो. परंतु ध्यानचंदजींचं प्रेम किंवा राष्ट्राबद्दल असलं प्रेम, त्यामुळे त्यांनी ती नाकारलं आणि ती भारताकडून खेळत राहिले. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसानं चाळीसगाव तालुक्यात हाहाकार माजवलाय. यात कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यात एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय.
काल रात्री पावसाने चाळीसगाव तालुक्यात हाहाकार माजवलाय. यात कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यानं त्यात एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय. युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य तसेच मदत कार्य सुरू असून घटनास्थळी NDRFची एक तुकडी देखील दाखल झाली आहे. कन्नड घाटातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी. शहरातील परिस्थिती बघितली. आपण आता जस्ट कन्नड घाटामध्ये उभे आहोत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे मोठ्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहे. रात्रीपासून कन्नड घाटामध्ये चक्का जाम झालेला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी कार्यतत्परतेने हे चक्का जाम मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी एक विशेष टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही ट्रक ड्रायव्हर आहे जे रात्रीपासून अडकलेले आहे. लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या वतीने त्यांना अन्न व पाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर रात्री त्यांनी जे दृश्य डोळ्यांनी बघितले आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. आप कहाँ से हो? हम खरगोन डिस्ट्रिक्ट से हैं। रात को क्या हुआ था, मतलब क्या आपने आपको देखा? रात को तकरीबन 1:10 को हम घाट के नीचे थोड़ी बरसात चालू हुई। इतना घाट में आते आते पानी एकदम अथा बढ़ा कि सब पानी हमने कभी ज़िंदगी में बरसते देखा नहीं। यहाँ ये तो ये थोड़े पत्थर गिरे तो हमने गाड़ियाँ साइड में लगाई। तुरंत बाद 10-15 मिनट बाद तो देखो बड़ा पहाड़ पूरा बदर गया। आपण बघू शकतो हे परप्रांतीय लोक या कन्नड घाटामध्ये अडकलेले आहे. ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी रात्रीचे दृश्य बघितली, अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते रात्रीपासून इथं थांबलेले आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे तसंच माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रात्री 3 वाजताच्या दरम्यान पहिल्यांदा जेव्हा ही दरड कोसळण्याची आणि हायवे जाम झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आपण तात्काळ मंत्रालय कंट्रोल रूम, नॅशनल हायवे डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर SDRF धुळे यांना अलर्ट केलं. त्या अनुषंगाने SDRFची टीम आणि नॅशनल हायवेची टीम हे सूर्योदयाच्या पूर्वी या ठिकाणी हजर होते. त्यांनी तातडीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. यामध्ये जे काही वाहनं अडकलेले आहेत त्यातल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आपण नियोजन करत आहे आणि माझ्या अंदाजे साधारण संध्याकाळपर्यंत सगळे व्यक्ती सुखरूप बाहेर येतील. मात्र वाहनं बाहेर यायला आणि हा रस्ता पूर्ण सुरळीत व्हायला काही दिवस लागतील, याची बरीच डागडुजी करावी लागणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपलं नियोजन सुरू आहे. आपण बघू शकतो रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे चाळीसगाव शहरामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपण सद्यस्थितीला कन्नड घाटामध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण आहेत. ते देखील सकाळपासून पूरग्रस्त भागांची पाहणी करताय आणि अतोनात नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार होतो. सर, आमदार साहेब, काय नेमकी परिस्थिती काय तालुक्याची? परिस्थिती भयावह आहे. 8 ते 10 गावांना पूर्ण पाण्याने वेढा दिला होता. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पूर्ण शेती वाहून गेली. फक्त 7-12 उतारा आता शेतकऱ्यांजवळ ओढला आहे. गुरं ढोरं सगळे वाहून गेले. खऱ्या अर्थाने म्हणजे कधीही बघितलं नसेल असा प्रकार बघितला. दरड कोसळल्यानंतर बरेचसे लोक इथं रेस्क्यू करून शासनाच्या माध्यमातून काढले. इथं आमचे नेते गिरीश महाजन साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, SP साहेब, कलेक्टर साहेब, सगळे प्रांत साहेब, तहसीलदार साहेब सकाळपासून लागले. SDRFची टीम आलेली आहे. बचावाचं कार्य चालू आहे. आम्ही 2000 फूड पॅकेट्स आत्ताच दिले आहेत. जे लागेल ते मदत आम्ही सर्वतोपरी करतोय. परंतु या माध्यमातून शासनाने गांभीर्याने लक्ष घालून यांना लवकर तात्काळ मदत जाहीर करावी अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती असते. कशी व्यवस्था केली? काल रात्रीपासून जेव्हा या कन्नड घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे तेव्हापासून हायवे पोलीस आणि जळगाव पोलिसांचा चाळीसगाव ट्रॅफिक ब्रांच तसेच चाळीसगाव पोलीस यांच्या मार्फतीने सर्वप्रथम ही वाहतूक औरंगाबादकडे जाणारी नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे. म्हणजे धुळे ते औरंगाबाद ही चाळीसगाव नांदगाव अशी कन्नड घाट वगळून वळवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी चाळीसगाव शहरामध्ये आणि काही आजूबाजूच्या गावामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह नदीचा जास्त होता त्या ठिकाणी लोकांची गर्दी थांबवण्यासाठी आणि मदत कार्य करण्यासाठी आमच्या पोलीस दलाच्या मार्फतीने कार्य केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले
संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना
प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक के पाटील यांची एंट्री होताच शहर पोलीस स्टेशनची रूपरेषाच बदलून टाकली आहे. वाढत्या गुन्हेगारीला कायद्याचा रंग मिळणार का, हे येत्या दिवसात आता पाहण्याचं औत्सुक्य राहणार आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार नव्यानं रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सांभाळलाय. या आधीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं जळगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. के पाटील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रुजू होण्याआधी नाशिक ग्रामीण LCBला कार्यरत होते. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एंट्री करताच शहर पोलीस ठाण्याची रूपरेषा बदलून टाकली आहे. पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या आदेशावरून संपूर्ण पोलीस ठाण्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. पण शहराला लागलेल्या गुन्हेगारांची कायद्यानं रंगरंगोटी कधी होणार, तसंच शहराला लागलेल्या अवैध धंद्यांची कीड मुळासकट नष्ट कधी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. के पाटील यांचा पोलीस खात्यातील आधीचा काळ पाहता शहराला सिंघम अधिकारी मिळाला असल्याच्या देखील चर्चा शहरात सुरू आहेत. शहरात दुचाकी चोरींचं प्रमाण वाढलंय, तसंच चोरींचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. पोलीस निरीक्षक के पाटील यांनी अवैध धंदे तसंच धंदे चालकांकडे आपला मोर्चा वळवल्याचं बोललं जात आहे. पण जेव्हा हा कारवाईचा मोर्चा पूर्णत्वात जाऊन शहरात अवैध धंद्यांचं अस्तित्वच राहणार नाही, तेव्हाच शहराला सिंघम अधिकारी मिळाल्याचं शहरवासियांनी केलेलं भाकीत खरं ठरेल. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. खरे तर शेती व्यवसाय हा देशाच्या आर्थिक धोरणांच्या सर्वांगीण विकासामधील खरा पाया आहे. शेती व्यवसाय आर्थिक सक्षम तसंच सुलभ व्हावा याकरता शासनही विविध योजना अत्याधुनिकता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग करते आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल तसंच नैसर्गिक आपत्ती अशा अनेक समस्यांमुळे शेती व्यवसायाला ग्रहणच लागलंय. पाहूया मूर्तिजापूर तालुक्यातील हा खास रिपोर्ट. सध्या शेतकरी शेती व्यवसायावर येत असलेल्या अनेक संकटांचा सामना करतोय. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कुठलं तरी नवं संकट घेऊन येत असल्यानं शेती व्यवसायावरील दुरागामी परिणाम शेतकरी भोगतोय. यावर्षी पेरणीपासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा खरीप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रभावित झालाय. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला याचा चांगलाच अनुभव आलाय. यापूर्वीच पावसाच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील पेरणी शेतकऱ्यांनी 3 ते 4 टप्प्यात पूर्ण केली. परिणामी सद्यस्थितीत सोयाबीन, उडीद, मूग पिकाची अवस्था बघितल्यास कुठे पिकांना फुलं तर कुठे कळ्या आल्या असून पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील पिकाला तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची नितांत गरज भासणार आहे. मात्र असं असताना देखील यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांवर मावा, खोडकीड, चक्रभुंगा, उंटअळी, रस शोषक किडींचं आक्रमण झाल्याचं सकृत दर्शनी दिसतंय. शेतकरी किडींच्या व्यवस्थापनासाठी महागड्या रसायनांचा उपयोग करतोय. यामुळे फवारणीचा खर्चही प्रचंड वाढलाय. तालुक्यातील शेतकरी पिकांवरील फवारणीच्या खर्चानंच थकला असल्याच्या भावना जागर जनस्थानशी बोलताना शेतकऱ्यांना व्यक्त केल्या आहेत. माझ्याकडे एकूण 10 एकर शेती आहे. त्या 10 एकर शेतीमध्ये मी पहिली फवारणी तणनाशकाची केली. तणनाशकाचा अपेक्षित असा रिझल्ट आला नाही. त्यानंतर किडींचे प्रादुर्भाव पिकांवर वाढले. दुसरी फवारणी मी केली. दुसरी फवारणी कीटकनाशकाची, त्याला एकूण 10,000 रुपये खर्च आला. मला पहिल्या फवारणीला सुद्धा 10,000 रुपये खर्च आला. काही दिवसानंतरच लगेच मला तिसरी फवारणी काढावी लागली. या तिसऱ्या फवारणीला सुद्धा मला 10,000 रुपये खर्च आला. एकंदरीत पाहिलं तर मी 3 कीटकनाशक आणि 1 तणनाशक असं एकूण मला 4 फवारणीचे 40,000 रुपये खर्च आला. परंतु अपेक्षित असं कीटकांचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला नाही. आजही सोयाबीनवर भरपूर साऱ्या अळ्या आहेत. आजही मला 1 फवारणी आणखी पोळ्याच्या अगोदर काढायची आहे. यावरून असं वाटते की सोयाबीनच्या उत्पन्नापेक्षा हा खर्चच शेतकऱ्यांना परवडणं असा झालेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटते की शेतकऱ्यांना जे फवारणीचा खर्च आहे तोच फवारणीचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त येऊ. पिकांची चांगली जोपासना व्हावी, चांगलं उत्पादन व्हावं आणि कुटुंबाला आधार मिळावा या आशेवर शेतकरी खर्च करतो. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकरी उत्पादन खर्च वाढतच असल्यानं आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालाय. व्याजाच्या पैशांची जुळवाजुळव करून फवारणी खर्चाची पूर्तता करतो. तरी देखील उत्पन्नात घट येणार असल्याचं शेतकरी बोलतोय. अशातच वन्य प्राणी पिकांचं अतोनात नुकसान करत असल्यानं याचाही अतिरिक्त फटका शेतकऱ्यालाच बसतोय.
चहू बाजूंनी शेतकरी सध्या घेरला गेलाय. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. ठाणे महानगरपालिका कर्मचारी कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मनमाडला काम बंद आंदोलन करण्यात आलंय. सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यासह सर्व संघटना यात सहभागी झाल्या होत्या. ठाणे महापालिका कर्मचारी कल्पिता पिंपळे यांच्यावर यादव नामक व्यक्तीनं सशस्त्र हल्ला केला. यात त्या व त्यांचा अंगरक्षक जखमी झालाय. या घटनेच्या निषेधार्थ मनमाड नगरपालिका येथे C2 संघटना, म्युनिसिपल कामगार संघटनेसह अधिकारी संघटनेनं काम बंद आंदोलन केलं. सकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या फिती लावून धरणे देत निषेध केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित आरोपीला कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली. कॉम्रेड रामदास पगारे, नितीन पाटील यांनी हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी शासनानं कडक कायदा करावा अशी मागणी केली आहे. जर पुन्हा असे हल्ले झाले तर सहन केलं जाणार नाही, याला तोडीस तोड उत्तर देण्यात येईल असंही स्पष्ट केलं. बऱ्याच नगरपालिका आज काम बंद आंदोलन करीत आहेत. त्यात मनमाड नगरपालिका, CI2 कामगार संघटना व इतर सर्व कार्यरत कामगार संघटना सक्रिय सहभाग देऊन या जळजळीत निषेधमध्ये सहभागी असून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शासनानं पुरेसं संरक्षण द्यावं आणि हे भ्याड हल्ले थांबवावेत या मागणीकरिता आम्ही हे काम बंद आंदोलन आज पूर्ण दिवसभरासाठी करीत आहोत. गेलेले त्यांचे अंगरक्षक यांच्याही एक बोट छाटलं. या घटनेचा मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आम्ही जळजळीत निषेध करत आहोत व या हल्ल्यावर करणारा या यादव नामक व्यक्तीला कठोरात कठोर शासन होऊन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा माफ न होता त्याच्यावर कार्यवाही हो अशी मी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने मागणी करीत आहोत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. धुळे जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी तयार करण्यात येणारं जेवण हे अत्याधुनिक मशीनद्वारे तयार करण्यात येते. त्यामुळे कैद्यांना स्वादिष्ट, रुचकर तसेच ताजे जेवण मिळण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात कारागृहात हा पहिलाच प्रयोग असून सध्या या प्रयोगाचं सर्वत्र चर्चा आहे. धुळे जिल्हा कारागृहातील वातावरण म्हटलं की त्याबाबत अनेक नकारात्मक गोष्टी समोर येतात. या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांना उत्तम पद्धतीचं जेवण मिळत नाहीये अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र याला धुळे जिल्हा कारागृह अपवाद ठरलं असून कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांनी कारागृहातील स्वयंपाकघरात अत्याधुनिक मशिनरी असावी अशी संकल्पना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री सत्तारांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलाय. या माध्यमातून जिल्हा कारागृहाच्या स्वयंपाकघरात कैद्यांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे दररोज स्वयंपाक तयार केला जातोय. तसंच या ठिकाणी असणारं पोळ्या बनवण्याचं मशीन हे अत्याधुनिक असून एका तासात तब्बल 1000 ते 1200 पोळ्या तयार केल्या जातात. यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा वेळ तसंच इंधन याची बचत होतीये. याबरोबरच अन्य पदार्थ 8 ते 10 तासापर्यंत गरम राहावेत यासाठी विविध यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून राज्यातील सर्वच जिल्हा कारागृहांमध्ये याचं अनुकरण व्हावं अशी अपेक्षा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. सर, धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 इथे मी आणि माझ्या टीमनी एक निर्णय घेतला की कारागृहातल्या जेवणाविषयीच्या आणि बंद्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला प्रशासनामार्फत कशा सोडवता येतील याच्यावर आम्ही निर्णय घेतल्यानंतर माननीय पालकमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय अप्पर पोलीस महासंचालक कारागृह प्रशासन आणि माननीय कारागृह उपमहानिरीक्षक यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारागृहातील जेवणाच्या जी परंपरागत पद्धती होत्या त्याच्यामध्ये आधुनिकीकरण कसं आणता येईल आणि प्रशासनाचं इंधन, वेळ याची बचत करून बंद्यांना चांगलं, स्वादिष्ट, रुचकर आणि गरम जेवण कसं देता येईल याच्यासाठी आम्ही योजना आखली. त्यासाठी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांची खूप मदत झाली. त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आम्हाला अत्याधुनिकीकरण करण्याकरता रोटी मेकिंग मशीन, हॉटपॉट,
चक्की, मिक्सर ग्राइंडर अशा इत्यादी मशिनरी देण्यात आला. त्याच्यामुळं प्रशासनाचा वेळ वाचला, त्यामुळं प्रशासनाचं इंधन बचत झाली, बंद्यांना स्वादिष्ट आणि रुचकर जेवण मिळायला लागलं. अशा पद्धतीने बंद्यांमध्ये प्रशासनाकडून चांगल्या प्रकारचं जेवण मिळाल्यानंतर त्यांच्यातही एक सकारात्मक विचार निर्माण होण्याचं कार्य सुरू झालं. त्याचप्रमाणे या कारागृहामध्ये 366 बंदी संख्या आहे. अशा प्रकारचं चांगलं जेवण दिल्यामुळं आजारी पडण्याचं बंद्याचं प्रमाण कमी झालं आणि यापूर्वी बंद्यांना जेवण दिल्यानंतर त्यामधून जे वेस्टेज जात होतं ते वेस्टेज आता आमचं शून्य झालेलं आहे. आता आम्हाला अशा पद्धतीने आम्ही गरम, रुचकर आणि स्वादिष्ट जेवण अत्याधुनिक पद्धतीने करून देत असल्यामुळे वेस्टेजचं जे प्रमाण आहे ते शून्य झालेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. मालेगाव आणि नांदगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसानं काल रात्री आणि पहाटे मालेगाव, नांदगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तर काही गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. आज पहाटे आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालं. विहिरींना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. तसंच मालेगाव, नांदगाव तालुक्यातील डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालंय. टोमॅटो देखील काढणीला आलेला होता. उडीद, मूग यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं जोरदार आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला जरी असला तरी तालुक्यातील इतर काही गावांना मात्र मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. नाशिक शहरात रोलेट नावाच्या जुगारामुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांनी त्यामुळे आत्महत्या देखील केली आहे. या गुन्हेगारी जुगाराला लवकरात लवकर आळा बसावा अशी मागणी आता जोर धरते आहे. रोलेट जुगारामुळे तरुण मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर नाशिकमधील रोलेट किंग कैलास शहा याला ग्रामीण पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र त्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका करण्यात आली होती. असे गुन्हेगार जामीन मिळवून परत समाजात मोकाट फिरतायत. तरुणाई सध्या व्यसन, जुगार यासारख्या वाईट गोष्टींच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेली आहे. यामुळे तरुणाई आत्महत्येस देखील प्रवृत्त होतीये. शिवसंग्राम संघटनेनं नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी आणि गोरगरिबांची कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावीत अशी मागणी केली. पुढे जाऊन आम्ही मुख्यमंत्री साहेब, आपले राज्याचे गृहमंत्री साहेब दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा याबद्दल निवेदन दिले आहे. तरी आजपर्यंत कुठूनही कारवाई होताना दिसत नाही. माननीय ग्रामीण अधीक्षक साहेब यांनी या अगोदर बिंगो यावर जे संचालक आहे त्यांच्यावर कारवाई नाशिक ग्रामीणमधून झालेली असून तो त्यावेळेस जामिनावर त्याची सुटका झाली होती. असे गुन्हेगार जामीन करून उदळ माथ्याने परत समाजात फिरत असतात आणि परत तरुण मंडळी या जुगाराच्या आहारी जाऊन आत्महत्या करत आहे आणि हे अतिशय निंदनीय बाब आहे. तरी आमची माननीय अधीक्षक साहेबांना अशी विनंती आहे की या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होऊन यांना मोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळावा. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून पावसाचं थैमान सुरू असून डोंगरी तितुरिया नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरलं असून यामध्ये नागरिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. चाळीसगावमध्ये रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य नद्यांना पूर आलाय. तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहराला पुराचा मोठा फटका बसलाय. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. या पुरात जीवितहानी देखील झालीय. निसर्गाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. 24 तासात जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर महापूर येण्याची शक्यता आहे. कालपर्यंत तालुक्यातील धरणं ही बऱ्या प्रमाणात खाली होती, पण एकाच रात्रीतून पडलेल्या पावसानं ही धरणं 100% भरून वाहत आहेत. जागर जनस्थाननं शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यावेळी नागरिकांनी झालेल्या नुकसानाची व्यथा मांडली. इथं कोण कोण येऊन गेलं? कोणीच
तर माझी इथे किराणा टपरी वगैरे टाकलेली होती. पाणी अचानक आलं. तर पाणी अचानक आल्यामुळे सगळं टपरी वगैरे वाहून गेली. घरामध्ये डोक्याबरोबर पाणी होतं. घरातलाही किराणा गेला, जो जीवन आवश्यक होता तो, आणि दुकानातही 1 लाख रुपयाचा माल गेला. मी दोन बचत गट काढून 1 लाख रुपये काढले होते. त्याच्यावर धान्याचं नुकसान झालेलं आहे. किराणा वगैरे सगळं, तेल सगळं, गाड्या वगैरे सगळं ओलं होऊन गेलं. काहीच राहिलेलं नाही का. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील काय माहिती दिली आहे पाहूया. सकाळी लवकर ती टीम आपल्याकडे 30 लोकांची दाखल झाली. त्यांनी तातडीनं त्यांचं जे बचाव कार्य आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं दोन्ही ठिकाणी गावांमध्ये आणि जरडीच्या ठिकाणी म्हणजे घाटामध्ये युद्धपातळीवरती काम सुरू आहे. ते नुकसान झालेलं आहे त्याचे सुद्धा पाहणी शास्त्राच्या निर्देशानुसार करून योग्य ती मदत देण्यासाठी आपण कारवाई करू. चाळीसगाव तालुक्याच्या अजिंठा डोंगरांच्या लागून असलेल्या भागांमध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये साधारणतः काही सर्कलमध्ये 125 ते 150 mm तर काही सर्कलमध्ये 90 mm इतका जास्त पाऊस त्या ठिकाणी नोंदवला गेला. त्याचबरोबर अनेक जनावरे सुद्धा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. सततची भावात होणारी घसरण त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हैराण झालाय. टोमॅटोला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे येवल्यातील एका शेतकऱ्यानं त्याच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्याय. येवला तालुक्यातील अंदरसूल गावातील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचं पीक घेतलंय. मात्र टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत गेल्यानं उभं पीक उपटून टाकण्याची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. जाधवांनी टोमॅटो बरोबर ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर ही पिकं सुद्धा घेतली. मात्र त्याला देखील कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. मेहनत आणि खर्च करूनही उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडत पीक उपटून टाकत आपला रोष व्यक्त केला. 1 एकर टोमॅटोचं क्षेत्र आहे आमचं. याच्यामध्ये आम्हाला 1 ते 1.25 लाख रुपये खर्च झाला आहे आणि याच्यातून इन्कम काहीच नाही. आणि याच्यात आम्ही बाजारात न्यावं या टोमॅटोला तर 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये कोणी कधी कधी घेत पण नाही. असं असताना सरकारला याच्यावर काहीतरी मदत घ्यावं. आम्हाला मदत म्हणून काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे आम्हाला गव्हर्नमेंटने, असं आम्हाला वाटतं. सरकार म्हणतंय 50 रुपये काहीतरी अनुदान द्यायचं म्हणतंय, पण ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि हेच तर झालं आहे टोमॅटोचं. आमची शिमला मिरची आहे, फ्लावर होती, कोबी होता 1 एकर, साधी मिरची आहे, त्याला पण असंच झालं आहे. शिमला मिरची 30 रुपयाला कोणी बॅग घेईना, 50 रुपयाला बॅग एकाने. म्हणजे असं खूप वाईट दिवस आले. 1 एकर कोबी होता तो सुद्धा आम्ही तयार करून टाकला वावर. काय करणार आहे, कोणी खर्च करायला, औषध मारायला सुद्धा पुरं नाही. आता अशी गंमत झाली आमची. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन तसंच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. पिंपळगाव हायस्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे संस्थापक, राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य रवींद्र मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, मुख्याध्यापक अशोक मोरे, प्राचार्य दिनेश अनारसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्रीडा दिनाच्या निमित्तानं खेळाडूंनी पिंपळगाव शहरातून क्रीडा ज्योतीचं संचलन केलं. तर पिंपळगाव हायस्कूल येथे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हायस्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा 3 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला आपल्या जादुई खेळाच्या जोरावर 3 सुवर्ण पदकं मिळवून दिली. वैयक्तिक पातळीवरती सुवर्ण पदक फक्त 2च मिळालेले आहेत आपल्याला. एक आहेत अभिनव बिंद्रा शूटिंग मध्ये आणि आता परवा चोपडा काय नाव त्याचं, नीरज चोपडा भालाफेक मध्ये. हे 2 सुवर्ण पदक जर सोडले तर याच्यापूर्वी या देशाला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा फक्त हॉकीचा संघ होता आणि तो होता मेजर ध्यानचंद यांचा. माझ्या देशासाठी मी लढतो, माझ्या देशासाठी मी लढेन आणि माझ्या देशावर प्रेम आहे असं ठाम त्या हिटलरला सांगणारा हा मेजर ध्यानचंद होता. आणि म्हणून या मेजर ध्यानचंदला आपल्या देशाच्या वतीनं मोठे मोठे पुरस्कार मिळाले. त्यांनी अक्षरशः मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकची पडताळणी केली होती, तपासणी केली होती. या चुंबक तर नाही आहे, तर ती तपासणी केली त्यांनी, त्यात तसं काही आढळलं नाही.
त्यामुळे त्यांना हिटलरने ध्यानचंदजींना ऑफर दिली एक की तुम्ही आमच्या राष्ट्राकडून खेळा, तुम्हाला काय पद हवं आहे किंवा काय सुविधा हवं आहे मी देतो. परंतु ध्यानचंदजींचं प्रेम किंवा राष्ट्राबद्दल असलं प्रेम, त्यामुळे त्यांनी ती नाकारलं आणि ती भारताकडून खेळत राहिले. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसानं चाळीसगाव तालुक्यात हाहाकार माजवलाय. यात कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यात एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय. काल रात्री पावसाने चाळीसगाव तालुक्यात हाहाकार माजवलाय. यात कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यानं त्यात एका वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय. युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य तसेच मदत कार्य सुरू असून घटनास्थळी NDRFची एक तुकडी देखील दाखल झाली आहे. कन्नड घाटातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत यांनी. शहरातील परिस्थिती बघितली. आपण आता जस्ट कन्नड घाटामध्ये उभे आहोत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे मोठ्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहे. रात्रीपासून कन्नड घाटामध्ये चक्का जाम झालेला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी कार्यतत्परतेने हा चक्का जाम मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी एक विशेष टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही ट्रक ड्रायव्हर आहे जे रात्रीपासून अडकलेले आहे. लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या वतीने त्यांना अन्न व पाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर रात्री त्यांनी जे दृश्य डोळ्यांनी बघितले आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. आप कहाँ से हो? हम खरगोन डिस्ट्रिक्ट से हैं। रात को क्या हुआ था, मतलब क्या आपने आपको देखा? रात को तकरीबन 1:10 को हम घाट के नीचे थोड़ी बरसात चालू हुई। इस तक घाट में आते आते पानी एकदम अथा बढ़ा कि सब पानी हमने कभी ज़िंदगी में बरसते देखा नहीं। यहाँ ये तो ये थोड़े पत्थर गिरे तो हमने गाड़ियाँ साइड में लगाई। तुरंत बाद 10-15 मिनट बाद तो देखो भड़ाभड़ पहाड़ पूरा वधर गया। आपण बघू शकतो हे परप्रांतीय लोक या कन्नड घाटामध्ये अडकलेले आहे, ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी रात्रीचे दृश्य बघितली. अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते रात्रीपासून इथं थांबलेले आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे तसंच माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रात्री 3 वाजताच्या दरम्यान पहिल्यांदा जेव्हा ही दरड कोसळण्याची आणि हायवे जाम झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आपण तात्काळ मंत्रालय कंट्रोल रूम, नॅशनल हायवे डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर SDRF धुळे यांना अलर्ट केलं. त्या अनुषंगाने SDRFची टीम आणि नॅशनल हायवेची टीम हे सूर्योदयाच्या पूर्वी या ठिकाणी हजर होते. त्यांनी तातडीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. यामध्ये जे काही वाहनं अडकलेले आहेत त्यातल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी आपण नियोजन करत आहे आणि माझ्या अंदाजे साधारण संध्याकाळपर्यंत सगळे व्यक्ती सुखरूप बाहेर येतील. मात्र वाहनं बाहेर यायला आणि हा रस्ता पूर्ण सुरळीत व्हायला काही दिवस लागतील, याची बरीच डागडुजी कारवाई लागणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपलं नियोजन सुरू आहे. आपण बघू शकतो रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे चाळीसगाव शहरामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपण सद्यस्थितीला कन्नड घाटामध्ये उभे आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण आहेत. ते देखील सकाळपासून पूरग्रस्त भागांची पाहणी करताय आणि अतोनात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार होतो. आमदार साहेब, काय नेमकी परिस्थिती काय तालुक्याची? परिस्थिती भयावह आहे. 8 ते 10 गावांना पूर्ण पाण्याने वेढा दिला होता. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पूर्ण शेती वाहून गेली. फक्त 7-12 उतारा आता शेतकऱ्यांजवळ उरला आहे. गुरंढोरं सगळे वाहून गेले. खऱ्या अर्थाने म्हणजे कधीही बघितलं नसेल असा प्रकार बघितला. दरड कोसळल्यानंतर बरेचसे लोक इथं रेस्क्यू करून शासनाच्या माध्यमातून काढले. इथं आमचे नेते गिरीश महाजन साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, SP साहेब, कलेक्टर साहेब, सगळे प्रांत साहेब, तहसीलदार साहेब सकाळपासून लागले. SDRFची टीम आलेली आहे. बचावाचं कार्य चालू आहे. आम्ही 2000 फूड पॅकेट्स आत्ताच दिले आहेत. जे लागेल ते मदत आम्ही सर्वतोपरी करतोय. परंतु या माध्यमातून शासनाने गांभीर्याने लक्ष घालून यांना लवकर तात्काळ मदत जाहीर करावी अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती असते. सर, कशी व्यवस्था केली? काल रात्रीपासून जेव्हा या कन्नड घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे तेव्हापासून हायवे पोलीस आणि जळगाव पोलिसांच्या चाळीसगाव ट्रॅफिक ब्रांच तसेच चाळीसगाव पोलीस यांच्या मार्फतीने सर्वप्रथम ही वाहतूक औरंगाबादकडे जाणारी नांदगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे. म्हणजे धुळे ते औरंगाबाद ही चाळीसगाव नांदगाव अशी कन्नड घाट वगळून वळवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी चाळीसगाव शहरामध्ये आणि काही आजूबाजूच्या गावामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह नदीचा जास्त होता त्या ठिकाणी लोकांची गर्दी थांबवण्यासाठी आणि मदत कार्य करण्यासाठी आमच्या पोलीस दलाच्या मार्फतीने कार्य केलं जात आहे.
जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या.
धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे.
तर या ठिकाणी 3 फेज असणारे A+B आणि C अशा 3 फेज असणारे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक के पाटील यांची एंट्री होताच शहर पोलीस स्टेशनची रूपरेषाच बदलून टाकली आहे. वाढत्या गुन्हेगारीला कायद्याचा रंग मिळणार का, हे येत्या दिवसात आता पाहण्याचं औत्सुक्य राहणार आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार नव्यानं रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सांभाळलाय. या आधीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं जळगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. के पाटील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रुजू होण्याआधी नाशिक ग्रामीण LCBला कार्यरत होते. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एंट्री करताच शहर पोलीस ठाण्याची रूपरेषा बदलून टाकली आहे. पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या आदेशावरून संपूर्ण पोलीस ठाण्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. पण शहराला लागलेल्या गुन्हेगारांची कायद्यानं रंगरंगोटी कधी होणार, तसंच शहराला लागलेल्या अवैध धंद्यांची कीड मुळासकट नष्ट कधी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. के पाटील यांचा पोलीस खात्यातील आधीचा काळ पाहता शहराला सिंघम अधिकारी मिळाला असल्याच्या देखील चर्चा शहरात सुरू आहेत. शहरात दुचाकी चोरींचं प्रमाण वाढलंय, तसंच चोरींचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. पोलीस निरीक्षक के पाटील यांनी अवैध धंदे तसंच धंदे चालकांकडे आपला मोर्चा वळवल्याचं बोललं जात आहे. पण जेव्हा हा कारवाईचा मोर्चा पूर्णत्वात जाऊन शहरात अवैध धंद्यांचं अस्तित्वच राहणार नाही, तेव्हाच शहराला सिंघम अधिकारी मिळाल्याचं शहरवासियांनी केलेलं भाकीत खरं ठरेल. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. खरे तर शेती व्यवसाय हा देशाच्या आर्थिक धोरणांच्या सर्वांगीण विकासामधील खरा पाया आहे. शेती व्यवसाय आर्थिक सक्षम तसंच सुलभ व्हावा याकरता शासनही विविध योजना अत्याधुनिकता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग करते आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदल तसंच नैसर्गिक आपत्ती अशा अनेक समस्यांमुळे शेती व्यवसायाला ग्रहणच लागलंय. पाहूया मूर्तिजापूर तालुक्यातील हा खास रिपोर्ट. सध्या शेतकरी शेती व्यवसायावर येत असलेल्या अनेक संकटांचा सामना करतोय. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण कुठलं तरी नवं संकट घेऊन येत असल्यानं शेती व्यवसायावरील दुरागामी परिणाम शेतकरी भोगतोय. यावर्षी पेरणीपासून तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा खरीप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रभावित झालाय. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला याचा चांगलाच अनुभव आलाय. यापूर्वीच पावसाच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील पेरणी शेतकऱ्यांनी 3 ते 4 टप्प्यात पूर्ण केली. परिणामी सद्यस्थितीत सोयाबीन, उडीद, मूग पिकाची अवस्था बघितल्यास कुठे पिकांना फुलं तर कुठे कळ्या आल्या असून पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील पिकाला तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याची नितांत गरज भासणार आहे. मात्र असं असताना देखील यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन, कपाशी, मूग आणि उडीद या पिकांवर मावा, खोडकीड, चक्रभुंगा, उंटअळी, रस शोषक किडींचं आक्रमण झाल्याचं सकृत दर्शनी दिसतंय. शेतकरी किडींच्या व्यवस्थापनासाठी महागड्या रसायनांचा उपयोग करतोय. यामुळे फवारणीचा खर्चही प्रचंड वाढलाय. तालुक्यातील शेतकरी पिकांवरील फवारणीच्या खर्चानंच थकला असल्याच्या भावना जागर जनस्थानशी बोलताना शेतकऱ्यांना व्यक्त केल्या आहेत. माझ्याकडे एकूण 10 एकर शेती आहे. त्या 10 एकर शेतीमध्ये मी पहिली फवारणी तणनाशकाची केली. तणनाशकाचा अपेक्षित असा रिझल्ट आला नाही. त्यानंतर किडींचे प्रादुर्भाव पिकांवर वाढले. दुसरी फवारणी मी केली. दुसरी फवारणी कीटकनाशकाची, त्याला एकूण 10,000 रुपये खर्च आला. मला पहिल्या फवारणीला सुद्धा 10,000 रुपये खर्च आला. काही दिवसानंतरच लगेच मला तिसरी फवारणी काढावी लागली. या तिसऱ्या फवारणीला सुद्धा मला 10,000 रुपये खर्च आला. एकंदरीत पाहिलं तर मी 3 कीटकनाशक आणि 1 तणनाशक असं एकूण मला 4 फवारणीचे 40,000 रुपये खर्च आला. परंतु अपेक्षित असं
कीटकांचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला नाही. आजही सोयाबीनवर भरपूर साऱ्या अळ्या आहेत. आजही मला एक फवारणी आणखी पोळ्याच्या अगोदर काढायची आहे. यावरून असं वाटते की सोयाबीनच्या उत्पन्नापेक्षा हा खर्चच शेतकऱ्यांना परवडणं असा झालेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटते की शेतकऱ्यांना जे फवारणीचा खर्च आहे तोच फवारणीचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त येऊ. पिकांची चांगली जोपासना व्हावी, चांगलं उत्पादन व्हावं आणि कुटुंबाला आधार मिळावा या आशेवर शेतकरी खर्च करतो. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकरी उत्पादन खर्च वाढतच असल्यानं आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालाय. व्याजाच्या पैशांची जुळवाजुळव करून फवारणी खर्चाची पूर्तता करतो, तरी देखील उत्पन्नात घट येणार असल्याचं शेतकरी बोलतो. अशातच वन्य प्राणी पिकांचं अतोनात नुकसान करत असल्यानं याचाही अतिरिक्त फटका शेतकऱ्यालाच बसतोय. चहू बाजूंनी शेतकरी सध्या घेरला गेलाय. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. ठाणे महानगरपालिका कर्मचारी कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मनमाडला काम बंद आंदोलन करण्यात आलंय. सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यासह सर्व संघटना यात सहभागी झाल्या होत्या. ठाणे महापालिका कर्मचारी कल्पिता पिंपळे यांच्यावर यादव नामक व्यक्तीनं सशस्त्र हल्ला केला. यात त्या व त्यांचा अंगरक्षक जखमी झालाय. या घटनेच्या निषेधार्थ मनमाड नगरपालिका येथे C2 संघटना, म्युनिसिपल कामगार संघटनेसह अधिकारी संघटनेनं काम बंद आंदोलन केलं. सकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या फिती लावून धरणे देत निषेध केलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित आरोपीला कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली. कॉम्रेड रामदास पगारे, नितीन पाटील यांनी हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी शासनानं कडक कायदा करावा अशी मागणी केली आहे. जर पुन्हा असे हल्ले झाले तर सहन केलं जाणार नाही, याला तोडीस तोड उत्तर देण्यात येईल असंही स्पष्ट केलं. बऱ्याच नगरपालिका आज काम बंद आंदोलन करीत आहेत. त्यात मनमाड नगरपालिका, CI2 कामगार संघटना व इतर सर्व कार्यरत कामगार संघटना सक्रिय सहभाग देऊन या जळजळीत निषेधमध्ये सहभागी असून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शासनानं पुरेसं संरक्षण द्यावं आणि हे भ्याड हल्ले थांबवावेत या मागणीकरिता आम्ही हे काम बंद आंदोलन आज पूर्ण दिवसभरासाठी करीत आहोत. गेलेले त्यांचे अंगरक्षक यांच्याही एक बोट छाटलं. या घटनेचा मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आम्ही जळजळीत निषेध करत आहोत व या हल्ल्यावर करणारा या यादव नामक व्यक्तीला कठोरात कठोर शासन होऊन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा माफ न होता त्याच्यावर कार्यवाही हो अशी मी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने मागणी करीत आहोत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. धुळे जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी तयार करण्यात येणारं जेवण हे अत्याधुनिक मशीनद्वारे तयार करण्यात येते. त्यामुळे कैद्यांना स्वादिष्ट, रुचकर तसेच ताजे जेवण मिळण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्हा कारागृहात हा पहिलाच प्रयोग असून सध्या या प्रयोगाचं सर्वत्र चर्चा आहे. धुळे जिल्हा कारागृहातील वातावरण म्हटलं की त्याबाबत अनेक नकारात्मक गोष्टी समोर येतात. या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांना उत्तम पद्धतीचं जेवण मिळत नाहीये अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र याला धुळे जिल्हा कारागृह अपवाद ठरलं असून कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांनी कारागृहातील स्वयंपाकघरात अत्याधुनिक मशिनरी असावी अशी संकल्पना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार पालकमंत्री सत्तारांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलाय. या माध्यमातून जिल्हा कारागृहाच्या स्वयंपाकघरात कैद्यांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे दररोज स्वयंपाक तयार केला जातोय. तसंच या ठिकाणी असणारं पोळ्या बनवण्याचं मशीन हे अत्याधुनिक असून एका तासात तब्बल 1000 ते 1200 पोळ्या तयार केल्या जातात. यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा वेळ तसंच इंधन याची बचत होतीये. याबरोबरच अन्य पदार्थ 8 ते 10 तासापर्यंत गरम राहावेत यासाठी विविध यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून राज्यातील सर्वच जिल्हा कारागृहांमध्ये याचं अनुकरण व्हावं अशी अपेक्षा कारागृह अधीक्षक
पेट्रस गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. सर, धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 इथे मी आणि माझ्या टीमनी एक निर्णय घेतला की कारागृहातल्या जेवणाविषयीच्या आणि बंद्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला प्रशासनामार्फत कशा सोडवता येतील याच्यावर आम्ही निर्णय घेतल्यानंतर माननीय पालकमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय अप्पर पोलीस महासंचालक कारागृह प्रशासन आणि माननीय कारागृह उपमहानिरीक्षक यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारागृहातील जेवणाच्या जी परंपरागत पद्धती होत्या त्याच्यामध्ये आधुनिकीकरण कसं आणता येईल आणि प्रशासनाचं इंधन, वेळ याची बचत करून बंद्यांना चांगलं, स्वादिष्ट, रुचकर आणि गरम जेवण कसं देता येईल याच्यासाठी आम्ही योजना आखली. त्यासाठी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांची खूप मदत झाली. त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आम्हाला अत्याधुनिकीकरण करण्याकरता रोटी मेकिंग मशीन, हॉटपॉट, चक्की, मिक्सर ग्राइंडर अशा इत्यादी मशिनरी देण्यात आला. त्याच्यामुळं प्रशासनाचा वेळ वाचला, त्यामुळं प्रशासनाचं इंधन बचत झाली, बंद्यांना स्वादिष्ट आणि रुचकर जेवण मिळायला लागलं. अशा पद्धतीने बंद्यांमध्ये प्रशासनाकडून चांगल्या प्रकारचं जेवण मिळाल्यानंतर त्यांच्यातही एक सकारात्मक विचार निर्माण होण्याचं कार्य सुरू झालं. त्याचप्रमाणे या कारागृहामध्ये 366 बंदी संख्या आहे. अशा प्रकारचं चांगलं जेवण दिल्यामुळं आजारी पडण्याचं बंद्याचं प्रमाण कमी झालं आणि यापूर्वी बंद्यांना जेवण दिल्यानंतर त्यामधून जे वेस्टेज जात होतं ते वेस्टेज आता आमचं शून्य झालेलं आहे. आता आम्हाला अशा पद्धतीने आम्ही गरम, रुचकर आणि स्वादिष्ट जेवण अत्याधुनिक पद्धतीने करून देत असल्यामुळे वेस्टेजचं जे प्रमाण आहे ते शून्य झालेलं आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. मालेगाव आणि नांदगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसानं काल रात्री आणि पहाटे मालेगाव, नांदगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तर काही गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. आज पहाटे आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालं. विहिरींना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. तसंच मालेगाव, नांदगाव तालुक्यातील डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालंय. टोमॅटो देखील काढणीला आलेला होता. उडीद, मूग यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं जोरदार आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला जरी असला तरी तालुक्यातील इतर काही गावांना मात्र मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.